नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर बघा मैत्रिणींनो, इथं हा मी एक ब्लाऊज जो आहे तो अर्जंट द्यायचा होता म्हणून हा कट करून घेतला. तर आता वाजलेले आहेत 5. तर कटिंग करून घेतलेला आहे. पफ स्लीवचा हा ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या साईडला बटरफ्लायची डिझाईन करायची आहे. तर अस्तरचा ब्लाऊज आहे. कटिंग सगळं झालेलं आहे. तर हे स्लीवचं कटिंग आहे बघा. तर मी लगेच तो ब्लाऊज शिवायला घेतला नव्हता. 5 नंतर बाकीची दुसरी कामं जी आहेत ती माझी ती केली आणि मला इथं ब्लाऊज शिवायला वेळ झाला. 6 वाजले, अंधार पडलेला. तर त्यावेळेस मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला होता. तर पहिल्यांदा मी इथं पुढचा भाग जो आहे तो तयार करत आहे. तर हा ब्लाऊज जो आहे ना तो मला अर्जंटमध्ये द्यायचा होता, कारण उद्या कार्यक्रम होता बारशाचा. तर त्यासाठी बाळाच्या मावशीचा हा ब्लाऊज आहे. तर तो मला तयार करायचा होता. तर कटिंग केलेलं असलं की मग काही अडचण वाटत नाही कधीही शिवायला. तर थोडंसं मला वेळच झालेला होता, पण असू द्या, काही हरकत नाही. हा ब्लाऊज झाल्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर म्हटलं नाही, अगोदर ब्लाऊज पूर्ण केल्याशिवाय मग मला असं म्हणजे सुचत पण नाही. आपलं ऑर्डर वेळेत द्यावी असंच वाटतं मला. तर त्यासाठी इथं मी सगळे जे भाग आहेत ना अस्तरचे, तर ते जोडून घेतलेले ब्लाऊज पीसच्या कटिंगला. तर पाठीमागचा भागसुद्धा मी इथंपर्यंत शिवून घेतलेला. ब्रॉड असा सिंपल बॅकनेकचा गोलगळा काढलेला होता आणि त्याला अशी छोटीशी लेस जोडत आहे मी. आणि ही एकदम नाजूक लेस आहे, त्यामुळे एक साईडला टिप मारून जोडणार आहे. थोडीशी रुंदी लेसची जास्त असली का दोन्ही साईडला टिपा माराव्या लागतात. तर ही लेस आहे ना बघा, एक साईडला थोडंसं गोल्डन कलर आहे आणि एक साईडला ब्लाऊज पीसचा जो कलर आहे तोच आहे. त्यामुळं लेस जी आहे ती उठून दिसते. तर छान अशी लेस मी इथं अगोदर गळ्याच्या भोवती लावून घेतली. तर बटरफ्लाय डिझाईन करायची होती, सध्या याचा ट्रेंड चालू आहे बघा. तर त्यासाठी मग इथं मी पहिल्यांदा गळा कंप्लीट शिवून घेतला, लेस जोडून घेतलेली आहे इथं बघा. आणि त्याच्यानंतर बटरफ्लायसाठी मी दुसरं कापड यूज करणार आहे. थोडंसं असं साडीला मॅच होईल असं घेतलेलं आहे. तर ते आणि तुम्हाला बटरफ्लाय किती म्हणजे किती मोठं करायचं आहे, किती छोटं करायचं आहे याच्यावरती बरंचसं अवलंबून असतं. तर इथं मला मीडियम साईजचं बटरफ्लाय करायचं होतं. तर त्यासाठी इथं मी कापड घेतलेलं आहे. तरी पण तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे किती घेतलेलं आहे, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला. तर बघा, याची उंची जी आहे ना 12.5 आहे आणि रुंदी जी आहे ती 8.5 ते 8.25 इतकी आहे. आता तुमच्यावर बरंचसं म्हणजे तुम्हाला केवढं पाहिजे याच्यावरती अवलंबून असतं. तर इथं मी उंची 12.5 आणि रुंदी 8.5 ते 8.25 घेतलेली आहे. एवढं कापड इथं घेतलेलं आहे. तर बघा, फोल्ड करताना इथंपर्यंत हा भाग फोल्ड केला आणि इकडचा भाग इथंपर्यंत फोल्ड केलेला आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. मी फोल्ड कशाप्रकारे केलं ते व्हिडिओ म्हणजे पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आणि दोन्ही साईडला अशा टिप मारून घ्यायच्या. टिपा व्यवस्थित एंड लॉक करते मी इथं, म्हणजे काय होईल, आपलं जे बटरफ्लाय आहे ते छान असं तयार होईल. आणि हे असं ओपन करायचं आणि याचे 4ही कोपरे जे आहेत ना एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित असं बाहेर काढायचे. बघा, इथं अगदी सोप्या पद्धतीने 1 मिनिटात हे बटरफ्लाय डिझाईन तयार होतं आणि ब्लाऊजला एकदम क्लासी लुक येतो. आणि सध्या ट्रेंड पण चालू आहे या डिझाईनचा. तर या पद्धतीने आता हे मध्यावरती आपण फोल्ड करूयात बघा, आणि मध्यावरती एक लाईन ड्रॉ करून घेऊयात या पद्धतीने बघा. आणि आता याच्या प्लेट्स घ्यायच्या बघा, इथून अशा ह्या प्लेट्स घ्यायच्या आणि मध्ये जे आपण लाईनिंग मारून घेतलेलं त्याच्यावरती टिप मारून घ्यायची बघा. आणि जर समजा तुम्हाला टिप मारायची नसेल तर सुई धाग्याने तिथे टाके घातले तरीही चालेल. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मस्त असं आपलं इथं बो तयार झालेला आहे. तर थोडीशी लेस उरलेली होती म्हणजे पाठीमागे ब्लाऊजला लावून, तर ती मी घेतली आणि याला व्यवस्थित असं आपण जिथं टिप मारली आहे त्याला गुंडाळून घेतली, म्हणजे आपली टिप पण त्यामध्ये झाकून जाईल आणि यालासुद्धा छान असा लूक येईल. तर बघा, आणि छान चांगली अशी टिप मारते, म्हणजे 1-2 टिपा मारते म्हणजे व्यवस्थित फिट्ट बसेल, निसटणार नाही. तर बघा, लेसचा वापर इथे झाला. तर ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत.
तर हे सुद्धा ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती उंची खाली ठेवायची आहे याच्यावरती अवलंबून आहे. तर आपण पायपिंगसाठी कशी टीप मारून घेतो सेम त्याच पद्धतीने इथं टीप मारायची आहे. तर या साईडला रुंदी जी आहे ती कमी कमी करत जायचं आहे. तर दोन्ही पट्ट्या सेम याच पद्धतीने शिवून घ्यायच्या. आणि आपण बघा पायपिंगला नाही का टोकदार वस्तूने असं बाहेर ओढून काढतो, सेम त्याच पद्धतीने बाहेर ओढून काढायचं आहे. मला थोडं कापड जास्त वाटत होतं म्हणून मी ते कटिंग केलं. नाही तुमचं कापड शिल्लक नसेल राहत तर नाही कटिंग केलं तरी चालेल. तर बघा इथं टोकदार वस्तूने आतला असं म्हणजे बाहेर काढायचं, म्हणजे आपली छान अशी पट्टी तयार होते. तर हे आपण खाली बटरफ्लायला बंद जोडणार आहोत आणि ते खूप छान दिसतं. तर दोन्ही पट्ट्या सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये म्हटलं चला तुमच्याशी ही ब्लाऊज डिझाईन शेअर करावी. अगदी सोपी 5 मिनटात तयार होणारी अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. आणि इथं अंधार पडलेला आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला बलाचा उजेड चमकत असेल, पण पर्याय नाही, त्याशिवाय असं म्हणजे इथं दिसत नाही म्हणून मी मशीनवरती इथं असा बल एक घेतलेला आहे तयारच, म्हणजे इथं खास मशीनसाठीच लावून घेतलेलं आहे. त्यामुळं संध्याकाळचं जरी शिवायचं म्हटलं तरी जास्त डोळ्यांना ताण येत नाही त्यामुळं. तर बघा दोन्ही पट्ट्या इथं मी तयार करून घेतलेले आहेत आणि ते आता ब्लाऊजला जोडून घेते. आणि ब्लाऊज हा कंप्लीट करायचाच आहे म्हटल्यानंतर लगेच बटरफ्लाय ब्लाऊजवरती म्हणजे हे सुद्धा जोडून घेते आणि लगेच ब्लाऊज फिटिंग वगैरे करून बाकी सगळं झालेलं आहे शिवून. फक्त आता पार्ट एकमेकांना जोडायचे, स्लीव्ज जोडायच्या आणि हा ब्लाऊज कंप्लीट करायचा. तर बघा इथं पहिल्यांदा इथं मी दोन्ही पट्ट्या एकत्र घेऊन टिप मारून घेतली आणि इथं हे बटरफ्लायला जोडून घे. सुई धाग्याने जोडून घ्या आणि ब्लाऊजवरती सुद्धा सुई धाग्यानेच जोडा. तर बघा छान असं बटरफ्लाय तयार झालेलं आहे मस्त असं. तर ते आता ब्लाऊजवरती जोडून घ्यायचं, बरोबर मध्यावरती बसावं. नाही तुमच्या लक्षात आला ब्लाऊज फोल्ड करा, मध्यावरती लाईन ड्रॉ करून तसंही केलं तरी चालेल. तर सुई धाग्याने हे इथं असं जोडून घ्या. मस्त असं इथं ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तर हा फिटिंग करते आता आणि नंतर हुक लावून तयार करून देते. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.